महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य बाजारभाव मिळत असतो, परंतु नाशिवंत माल असल्यामुळे बाजार कमी जास्त होत आहेत। सध्या कांद्याला नेमका बाजारभाव काय आहे? आळेच्या मार्केटमध्ये दर मंगळवारी, शुक्रवारी, रविवारी लिलाव होत असतात। आडतदार, व्यापारी, शेतकरी याचे संबंध चांगले राहिल्यामुळे आणि आळे मार्केटचं काम चांगलं राहिल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात शेतकरी या मार्केटवर विश्वास व्यक्त करून कांदा विक्रीला आणत असतात। आज तारीख आहे 24 जून 2025। या दिवशी कांद्याची आवक बऱ्यापैकी झालेली आहे। मे महिन्यात पाऊस पडलाय, काही प्रमाणामध्ये कांदा भिजला, काही भिजलेला कांदा, काही नवीन कांदा, काही जुना कांदा, अशा प्रकारचा कांदा मार्केटला येतोय। बाजारभाव साधारण कमी जास्त पाहायला मिळत आहेत। 10 रुपयापासून तर 15, 17, 18 रुपयापर्यंत पाहायला मिळतात। आपल्यासोबत जीवन भाऊ आहे। जीवन भाऊ, आज तारीख आहे 24 जून 2025। काय बाजारभाव? आज साहेब नंबर 1चा जो कांदा आहे तो सरासरी पाहायला गेलं तर 160 रुपयापासून तर 180-90 रुपयापर्यंत विकतो। 16 रुपये 18 रुपये किलो, ते 18 रुपये किलो। आणि जे सिलेक्टेड गोळे आहेत का जे मार्केटमध्ये म्हणजे माशेखोर माल असतात, म्हणजे ते 1 नंबरचे जे मानले जातात, ते 200 ते 210 रुपयापर्यंत एकदम सिलेक्टेड गोळे, म्हणजे ती 65-70 साईज जी MM ची येते ती साधारणतः 21 ते 22 रुपये किलो, 21 रुपये किलो पर्यंत आज सरासरी मार्केट उंचात उंच 21 रुपयापर्यंत झालेला आहे। साधारणतः आज तुम्ही पाहिला असेल तर या ठिकाणी क्वालिटी माल जे आहेत ते क्वालिटी माल कमी आहे। मध्यंतरचे जरी पावसाळा यावर्षी लवकर झाल्यामुळे जे शेतामध्ये लोकांचे माल होते ते तसेच राहिले आणि त्याच्यामुळे ओल्या मालांचं प्रमाण ते मार्केटमध्ये जास्त आहे। आणि जे चांगले माल आहे ते आत्ताशी कुठेतरी बराख्यांमधले एक गाळा जो भुगी बदल्याचा असतो तो कुठेतरी आज भुगी बदले आज मार्केटमध्ये जास्त येताना दिसत आहेत। चांगल्या मालाची आवक कमी आहे, कुठेतरी आता शेतकऱ्यांना अजून वापसा नाही आहे, त्याच्यामुळे माल कामे हातात काही नसल्यामुळे आणि बरेचसे मंडळी वारीला गेल्यामुळे आज तर साधारणतः 16 ते 16.5 हजार आवक आज ही आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार या ठिकाणी आहे। आजही पाहिलं तरी ह्या बाजारामध्ये शेतकरी जरी समाधानी तसं नाही आहे। सरासरी 20 रुपये किलोला जर बाजार भेटले तर शेतकरी कुठेतरी समाधानी पाहायला आपल्याला नक्कीच भेटेल। या अनुषंगाने असं वाटत आहे की पुढचे जे माल आहेत हे जर माल एवढे असलेला पावसाळा असेल किंवा मध्यंतरीची जी उष्णता आहे याच्यामुळे माल टिकत नाही हे साधारणतः आपल्याला पाहायला भेटत असेल। कोजळीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि ओलचटपणा कुठेतरी कांद्यामध्ये आलेला आहे। त्याच्यामुळे हलक्या मालात आणि चांगल्या मालामध्ये साधारणतः 3 ते 5 रुपयाचा हा मोठा फरक आपल्याला भविष्यकाळामध्ये पाहायला भेटणार आहे। आता आळेच्या मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आजूबाजूच्या तालुक्याचे शेतकरी कांदा विक्रीला येतात। सकाळीच इथं येऊन थांबतायत। इथं त्यांची ना चहाची व्यवस्था ना जेवणाची व्यवस्था। तुम्ही एक आडतदार आहात, एक इथले स्थानिक पॉलिटिकल पर्सन आहात, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे। मार्केट कमिटीनं ही उपाययोजना करणं अपेक्षित आहे। एक तुम्ही आडतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? नक्की साहेब, अपेक्षित आहे। ही आदरणीय सभापती संजयजी काळे साहेब असेल किंवा त्यांची संपूर्ण असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ असेल आणि प्रशासन असेल, यांनी प्रशासनाला या असलेल्या वारंवार सूचनाही आपण मागच्या काळामध्ये दिल्या आहेत की या ठिकाणी सुसज्ज असं एक कॅन्टीन पाहिजे आणि त्या ठिकाणी असे अतिशय चांगल्या अल्प दरामध्ये भोजनाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था ही शेतकऱ्यांसाठी पाहिजे। कारण की आज आपण पाहतोय की आजूबाजूच्या परिसरात नव्हे तर मग आपला असेल अकोला तालुका असेल, संगमनेर असेल, पारनेर असेल, शिरूर असेल, ह्या परिसरातून ह्या बाजूच्या 4 तालुक्यातून आज जो माल तुम्ही पाहताय हा साधारणतः 80 ते 90% माल हा सगळ्या मार्केटांना, मग ओतूर असेल, आळेफाटा असेल, या दोन्ही मार्केटांना आत्ता पठारचा माल जास्त आहे। कारण की आपल्याकडचे जे आहे जुन्नर तालुक्यातले माल हे बऱ्यापैकी स्टॉकला गेलेले आहेत। हे दिवाळीनंतर हे आपले शेतकरी आहेत ते बेण्याचं टायमिंग आला किंवा दिवाळीच्या नंतर काढले जातात। आता सध्या पठारच्या लोकांचं त्या ठिकाणी लालचं नंतर लगेच लावगडी होतात किंवा पेरण्या होतात लाल कांद्याच्या पठारामध्ये, त्याच्यामुळे नंतर त्यांना कामांना वेग असतो। त्याच्यामुळे आता ती लोक आज कांदे विकतायत। आज जरी लांबून पाहिलं तुम्ही, आदल्या दिवशी माल येतो, आपल्या आदल्या दिवशी उतरतो आणि सकाळी 11:30ला लिलाव चालू झाले तरी साधारणतः 1-2 वाजतात लिलाव संपता करतात। त्याच्यामुळे त्यांना नाश्त्याची सोय, जेवणाची सोय हे नक्की पाहिजे। मग त्या ठिकाणी आज आपण पाहतोय की कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार ज्या पद्धतीने ओतूर असेल, जुन्नर असेल किंवा नारायणगाव असेल, तिथं हमाल भवन असेल, मापाडी भवन असेल, शेतकरी भवन असेल, या सोयीसुविधा भविष्य काळामध्ये करणं हे आवश्यक, तुमच्या मनात तुम्ही विचारल्याप्रमाणे नक्की आवश्यकता त्या गोष्टींची आहे। तरी पण आज आपण पाहतोय की आज सुसज्ज अशी मार्केट कमिटी या परिसरामध्ये आहे। पुढे चिखल नाही किंवा काही घाण वगैरे नाही, स्वच्छता अतिशय चांगल्या पद्धतीने आहे। फक्त ज्या 1-2 सुविधा आहे
पिण्याचं पाण्याचं वॉटर फिल्टरचं काम आता मध्यंतरीच्या काळामध्ये केलं आहे. पाणी नव्हतं तर बोरवेलचं आता नव्याने बोरवेल घेतलेलं आहे. फक्त तुम्ही जे म्हणता शेतकरी भवन असेल किंवा चहा पाना नाश्त्याचं किंवा जेवणाचं अल्पदरामध्ये जेवणाची सोयीसुविधा ही मार्केट कमिटीने केली पाहिजे, याच्याशी मी सहमत आहे. आता खुलं मार्केट आहे, कुठलाही शेतकरी कुठेही माल नेऊन विकतो. पण अनेक वेळा चर्चा अशी होती की बाहेरच्या तालुक्यातला माल आल्यामुळं आवक जास्त होते, बाजार पडतात आणि स्थानिक शेतकऱ्याला याचा फटका बसतो. काय तुम्ही आता एक आडतदार आहात, समाजामध्ये काम करतायत, शेतकऱ्यांची ही मागणी वास्तव का अवास्तव? नाही साहेब, ही अवास्तव मागणी. आजही तुम्ही जर पाहिलं गेलं ना, आता माझ्याकडे जे माल आलेत ना, हे बऱ्यापैकी रातारावरीच्या जवळपासचे म्हणजे मग जांबूत असेल, साकूर मांडवा असेल या परिसरातून, म्हणजे त्यांना रातारावरीचं मार्केट आज त्या ठिकाणी जवळ आहे. पण तरी सुद्धा आज आपल्याकडे किती आवक झाली. आमचं मार्केट आळेफाटा उपबाजार आवार हे असं आहे, काही इथे 100-100, 150-150, 200 गाड्यांची आवक ही प्रतिदिवस लागलेली आहे. आजही तिथलच्या परिसरातील मला आपल्याकडे काय येतात ते विश्वासाने, मार्केट कमिटीवर विश्वास आहे, आडतदारांवरती विश्वास आहे. आणि आमच्याकडे पाहायला गेलं तर स्वतःच, जसं मार्केट कमिटीचा नियमच असा आहे, आडतदार हा स्वतः व्यापारी आहे. त्या नियमानुसार आम्ही स्वतः पहिले व्यापार, आडतदार जरी असलो तरी आम्ही पहिले व्यापारी आहे. आम्ही पहिला रेफरन्स हा शेतकऱ्यांना देतो. जर शेतकरी राजा आमच्याकडे आला तरच आम्हाला कोणीतरी विचारलं जाईल, आमच्याकडून नंतर व्यापारी माल घेईल. जर शेतकरी राजाच जर आजूबाजूच्या तालुक्यातून जर आमच्याकडे नाही आला, कारण की हा जो पूर्व पट्टा आहे हा जुन्नर तालुक्याचा, हा जर पाहायला गेलं तर हा बऱ्यापैकी पावसाळी कांदा असेल किंवा पहिल्या टप्प्यातला जो माल आहे हा काढणार आहे. आणि जो नंतरचा जो टप्पा आहे, मग जे मार्चच्या नंतर ते मे पर्यंत निघतात, ते माल बऱ्यापैकी ओतूर असेल, जुन्नर असेल, त्या पश्चिम पट्ट्यामध्ये निघणारे माल आहे. त्याच्यामुळे आम्ही बरेचसे अवलंबून असलेले जे आडतदार आहेत ते बऱ्यापैकी या पठार भागावरती आम्ही सगळी मंडळी आडतदार अवलंबून आहेत. त्याच्यामुळे ते आमच्याकडे आल्याने त्यांचा काही फटका शेतकऱ्यांना दुसऱ्या पडतो असं काही स्वाभाविक नाही असं मला वाटतं. भाऊ, तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही नारायणगावच्या मार्केटला पण टोमॅटो घेऊन येता, इथं कांदे घेऊन येता. अनेक वेळा अशी ओरड होते की बाबा टोमॅटोची बातमी केली की ते व्हिडिओ जास्त बाहेरचे लोक पाहतात आणि मग आजूबाजूच्या तालुक्यातली टोमॅटो विक्रीला येतात आणि बाजारभाव पडतायत. शेतकऱ्यांचं म्हणणं खरं का मार्केटमध्ये माल आला पाहिजे? माल आला पाहिजे. माल आला, क्वालिटी असली तर बाजारभाव मिळतो. खराब झाली होती. तुम्ही मगाशी असं म्हणाले की बाबा हे टोमॅटोची बातम्या करतात मग बाजार पडतात. आता आज मी कांद्याची बातमी करायला आलोय, माझ्यामुळे बाजार पडणार आहेत, वाढणार आहेत? तुम्ही काय म्हणाले? नाही, मी असं नाही बोललो. काय म्हणाले? मी तुमची बाईक ती पाहिली होती. धन्यवाद. बाकीचे शेतकरी बोलले होते. काय शेतकरी काय म्हणाले होते? नाही, आवक झाल्यामुळं काय होतं, ज्यादा प्रमाणात माल खराब झालेली आहे. त्यामुळे व्यापारी काय करतात, 200 रुपये जर असले ते 1-2 तासांनी ते काय म्हणतात आमचं भरीत झालेलं आहे, 50 किंवा 100 रुपयाला मागतात. शेवट नाहीला जाणी 50 रुपयाला जाणी द्यावा लागते. असं जे आजूबाजूच्या तालुक्यातले टोमॅटो नारायणगावच्या मार्केटला आणावीत का नाही आणावीत? नाही, आणली पाहिजे. मग आता बाजार पडतं त्याला कोण जबाबदार? खराब माल आहे त्याचा. माल खराब झालेली आहे पावसामुळे. जे बातमीमुळे बाजार पडत नाही ना? बातमी झाल्या उलट आहे ना असं नसतं. आपण पाहतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे व त्यांचं संचालक मंडळ शेतकऱ्याच्या हिताचं त्यांना नेहमी घेत असतात. आळेची ही कांदा मार्केट एक प्रसिद्ध आहे. या ठिकाणी फक्त सुसज्ज हॉटेल असावं, जेवणाची अल्प दरामध्ये व्यवस्था असावी. जर एवढी व्यवस्था केली तर या शेतकऱ्यांचा दुवा संजयराव काळे आपल्याला निश्चित मिळेल. भविष्य काळामध्ये आपण ही उपाययोजना कराल. पुढच्या महिन्यामध्ये आपला वाढदिवस आहे, ह्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण अशी घोषणा कराल की जेणेकरून हे आमच्या बळीराजांच्या जेवणाची, नाश्त्याची आणि चहा पाण्याची अल्पदरात. आळ्याची मार्केट जुनी असल्यामुळे आणि इथं काम चांगलं असल्यामुळे व्यापारी, आडतदार, बाजार समितीचे संचालक मंडळ, कर्मचारी यांचं काम चांगले असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातून कांदे इथं विक्रीला येत असतात. तालुक्यातले कांदे सध्या बराकीमध्ये साठवून ठेवलेले आहेत. परंतु ही पठार भागावरची मंडळी किंवा बाजूच्या तालुक्यातली मंडळींनी जे बराकीच्या कडेला कांदा ठेवलेला आहे तो आता बाहेर काढलेला आहे. शेतकरी बांधवांची काय अपेक्षा आहे, काय मागणी आहे? दादा, तुम्ही कुठून आले? हो, बोरबन तालुका संगमनेर म्हणजे बाळासाहेब थोरातांचा तालुका. आता या मार्केटबद्दल काय सूचना कराल? या मार्केटबद्दल माझी अशी सूचना आहे, आम्हाला इथं माल टाकायला जागा पुरत नाही. तो काळी आता एवढी मोठी जागा आहे ना मागे, माल भरपूर येतो ना या मार्केटला. अच्छा, माल जास्त येतो. मग माल टाकतात कुठे? माल कोणत्या मंगल कार्यालयात, कधी माऊलींच्या मंदिराकडे जावं लागत. तर काळे साहेबांना अशी विनंती आहे कधी यांनी मार्केट यार्ड जागा वाढवावी. काय तुम्हाला काय वाटतं? जागा वाढून दिली पाहिजे. काळे साहेबांचं काम चांगलं आहे. काळे साहेबांचं काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. मी मार्केटला असतोय नारायणगावला टोमॅटो खरेदीला, तिथं पण काम चांगलं आहे. पण इथं जागा उपलब्ध नाही. जागा कमी पडते. जागा कमी पडते त्यामुळे जागा वाढून जातात. कुठून आले तुम्ही? खंडेरायवाडी, संगमनेर. संगमनेर. भाऊ, तुम्ही कुठून आले? आम्ही गारगाव.
हे म्हणतायत जागा वाढून पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? हा, जागा वाढून पाहिजे. जागा तुम्ही किती वर्ष इथं कांदे आणता? आम्ही जवळ गेले 10-15 वर्ष झाले चालू आहे. 10-15 वर्षामध्ये जे कांदे इथं आणले, आतापर्यंत कांदे कुठं खाली केले? इकडं ज्ञानोबा, खाली अथर्व मंगल कार्यालय, इकडं माग पंपाच्या माग. तर यांनी जागेवर मार्केटमध्ये सोय करावं, एवढं लांब जाण्यापेक्षा. हे स्वतःच्या मालकीची जागा असेल. स्वतःची मालकी जागा असं मार्केट कमिटी. आता इथे चहा जे- पाण्याची सोय, ते भोजन शेतकऱ्यांना, ड्रायव्हर लोकांना ते सोय केली पाहिजे भाऊ, कमी स्वस्त अशी आमची. म्हणजे कमी दरामध्ये चहा पाण्याची व्यवस्था असावी, अल्प दरामध्ये जेवणाची व्यवस्था असावी आणि मार्केटच्या स्वतःच्या मालकीची जागा एकाच ठिकाणी असावी की जेणेकरून शेतकऱ्यांची फरफट होणार नाही. आम्ही माल वाहतूक करतो रोज, शेतकऱ्यांना सर्व्हिस देतो रोज. हे झाले आडतदार, ते एक नंबर काम आहे. हमाल मापाडी एक नंबर काम आहे सगळं. काळेसाहेब, तुमच्या कामाचं कौतुक निश्चित होतंय, परंतु या ठिकाणी कांदा मार्केटला आवक जास्त झाल्यावर जागा कमी पडते, शेतकऱ्यांची फरफट होते. हा कांदा कुठेतरी दुसऱ्याच्या खाजगी जागेमध्ये खाली करावा लागतो आणि मग शेतकऱ्यांना तिकडं जा, इकडं जा, निम्मा माल तिकडं, निम्मा माल इकडे. त्यामुळे भविष्यकाळात तुम्ही काळजी घ्याल जेणेकरून मार्केट कमिटीची जागा एकत्र असेल आणि त्याच ठिकाणी कांद्याची विक्री होईल. अनेक वेळेला कांदा उघड्यावर खाली टाकावा लागतो, पाऊस येतो, ताडपत्री टाकावी लागते. भविष्यकाळात स्वतःच्या मालकीची जागा तुम्ही परचेस कराल आणि त्या ठिकाणी मोठं सेल हॉल तयार कराल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, आळेफाटा. 60, 70, 80, 90, 100 रुपये, 10, 15, 20, 25 रुपये, 30, 31, 32, 35 रुपये, 140 रुपये रुचून, 60, 70, 80, 85 रुपये रुचून, 40, 45 रुपये चिमर पण, 10, 15, 20 रुपये पापड, 30 रुपये, 31 रुपये, 32 रुपये, 35 रुपये, 38 रुपये, 40 रुपये, 45 रुपये, 50 रुपये पापड, 60, 70, 80, 90, 100 रुपये, 100 रुपये शंकर, 120, 25 रुपये सुपर, 150, 51, 52, 53, 54, 55 रुपये, 60, 61, 62, 65 रुपये, 70, 71 रुपये, 175 रुपये कमी, 50, 51, 52, 53, 54, 55 रुपये, 60, 61, 62, 65 रुपये, 70, 71, 72, 75 रुपये, 76, 78 रुपये, 80 रुपये, 81 रुपये, 85 रुपये, 90, 1, 90 रुपये 70, 90 रुपये, 91 रुपये, 92 रुपये, 95 रुपये, 100 रुपये, 100 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 11, 12, 13, 14, 15 रुपये, 20 रुपये, 21 रुपये, 125 रुपये, 130 रुपये घसर, 60, 65 रुपये पापड, 60, 65, 70, 75, 80 रुपये, 85 रुपये, 90 रुपये, 100 रुपये चेतन, 110, 11, 12, 13, 14, 15 रुपये, 16, 17, 18, 19 रुपये, 20 रुपये, 21 रुपये, 22 रुपये, 25 रुपये, 30 रुपये, 31 रुपये, 32 रुपये, 35 रुपये, 125 रुपये दर्शन, 60, 65, 70, 75 रुपये, 85 रुपये शौकत, 85 रुपये शौकत, 100 रुपये, 10, 15 रुपये गणेश, 110, 11, 12, 13, 14, 15 रुपये, 20 रुपये, 21 रुपये, 22 रुपये, 25 रुपये, 30 रुपये, 31 रुपये, 35 रुपये, 36 रुपये, 34 रुपये, गडगे 134 रुपये, 134 रुपये, 150, 51, 52, 53, 54, 55 रुपये, 60, 61, 62, 65 रुपये, 70 रुपये, 71 रुपये, 175 रुपये कन्हैया, 100 रुपये, 10, 15, 20, 25 रुपये रुपये, 150, 51, 52, 53, 54, 55 रुपये, 60, 61, 62, 65 रुपये, 70 रुपये, 71 रुपये, 72 रुपये, 75 रुपये, 180 रुपये, 60, 70, 80, 90 रुपये, 110,
11 12 13 14 15 रुपये 20 रुपये 21 रुपये 22 रुपये 25 रुपये 30 रुपये 31 रुपये 32 रुपये 35 रुपये 140 रुपये पर्सेंट 40 50 रुपये डबल 30 रुपये 21 रुपये 32 रुपये 35 रुपये 38 रुपये 40 रुपये 40 रुपये पापड 130 रुपये 35 रुपये 40 रुपये 50 रुपये 55 रुपये 60 रुपये विनोद 30 35 रुपये पापड 100 रुपये 10 15 20 25 रुपये 130 रुपये मयूर 40 50 60 रुपये 70 रुपये 80 रुपये शौकत 100 रुपये 10 15 20 25 रुपये इम्रान 60 70 80 85 रुपये शौकत 40 रुपये पापा 160 रुपये 61 रुपये 62 रुपये 65 रुपये 68 रुपये 70 रुपये 71 रुपये 110 11 12 13 14 15 रुपये 20 रुपये 21 रुपये 125 रुपये मयूर 40 50 रुपये जी मार्कम 170 71 72 75 रुपये 80 81 82 रुपये 86 88 रुपये 190 रुपये मयूर 100 रुपये 10 15 20 25 रुपये 130 रुपये मयूर 40 रुपये 130 रुपये 31 रुपये 32 रुपये 40 रुपये 52 55 60 62 70 75 80 85 88 190 रुपये 190 रुपये डबल टी मार्क 100 110 20 30 40 50 60 65 70 75 78 180 रुपये मार्क 70 80 90 रुपये 100 1 2 105 10 रुपये चौबल्या कॅमेरा बोलता का 10 20 25 30 50 60 70 75 75 80 रुपये 80 रुपये 70 80 90 100 100 रुपये 30 35 36 40 50 50 रुपये 70 80 85 90 100 100 1 2 105 रुपये 105 रुपये चौबल्या 100 12 15 20 35 40 51 151 रुपये 40 55 50 रुपये 10 20 25 30 35 40 52 55 रुपये चौबल्या 25 रुपये 30 रुपये 30 रुपये 30 40 रुपये 30 32 35 रुपये 50 52 55 60 रुपये 55 रुपये 65 रुपये 68 रुपये 40 रुपये 50 रुपये 110 रुपये 110 रुपये 115 रुपये चौबल्या बारीक शंभर 110 20 30 40 55 50 52 55 60 62 65 66 70 175 रुपये 175 रुपये हा काका या पुढे काका या हे पापा बडा वक्कल 50 तरी गाडी झाली आपली परत जागा नाही राहिली बरं का किती 55 56 58 60 नाही होऊ दे त्याचं होऊ द्या
का त्याचे 70 पक्के बोला. नाही 70 अजून देऊन टाकायचं. देऊ तुम्हाला नाही 70 त्याचे पक्के द्याल द्या. 61 65 66 कोण तोडून दाखवा अजून एक 32 तोड. थोडा कायला पाहिजे त्याला. 65 झाले त्याचे. तुम्हाला बोलायचं का? नाही त्याला द्यायचं आमचं काय म्हणणं नाही सर. देऊ ना काका. नाही द्या सगळं द्या त्याला आमचं काय म्हणणं काका तुम्हाला विचार. मग आम्ही मागचं घ्यायचं 66 रुपये याची. शंभर 110 20 30 32 35 50 52 55 60 65 70 175 रुपये. एवढंच फक्त 30 किलो नाही दे तुम्हाला. फक्त 30. 177 रुपये याची. एवढंच द्या आता. 70 80 90 100 110 रुपये याची. 130 70 75 80 90 पुरे 200 रुपये याची. डबल टिकर केलं ते केलं. 130 40 50 60 65 70 75 175 रुपये याची. 40 रुपये याची. 30 32 35 37 40 41 45 रुपये याची. 70 75 80 90 95 100 1 2 110 110 रुपये याची. 70 80 90 100 110 12 13 14 115 रुपये याची. 130 35 40 45 48 50 52 55 161 65 165 रुपये केळी. 105 10 12 15 रुपये केळी. 150 70 72 175 रुपये मार्क. 70 100 110 20 25 30 35 36 40 41 145 150 रुपये याची. 40 रुपये 50 रुपये याची. एवढं देऊ का पापाला? खेळायचे तर पैसे देऊ द्या. हे लाईन द्या ना त्याला. हा सगळं आलं बघा ना त्याचं. सगळं आलं तुमचं. 60 रुपये 61 रुपये. आम्ही फक्त पैसे घालवा. नाही काका तुम्ही काय ना पैसे. 70 80 90 95 100 1 2 110 20 25 40 141 देऊ त्यांना. 141 रुपये जे मार्क. 110 रुपये जे मार्क. 60 रुपये जे मार्क. 120 21 25 रुपये जे मार्क. 100 110 20 22 125 130 रुपये जे मार्क. आम्हाला आम्ही 100 पिशी घेऊन कांदे बोकांडे यायचं आणि नाही का. 100 10 20 25 30 35 40 50 50 60 65 70 नाही आमचे उलट आहे ते तुम्हाला देऊन 75 78 79 181 रुपये 181 रुपये ती मार्क. 130 32 36 40 50 60 65 70 75 180 रुपये ती मार्क. साहेब आज कसं काय तुम्ही मित्राला भेटायला. 70 75 75 78 80 सरकारी 100
वेगळी निघाली. तरी काका पक्के 100. काका पक्के 100. बोलायचं का सनी तुला? 100 फायनल. पुढे कोण आहे जय काका जय आलं नाही काय? अर्धा करा 100. एक कोण तोड रे. काकांचे पक्के सगळ्यात 105 रुपये. 111. 111 रुपये. 111 रुपये दोघात अर्धा अर्धा. यज्जी केळी 60 रुपये. 60 रुपये यज्जी. 60 65 90 100 रुपये चोबल्या. शेजारी तुम्हाला 55 60 रुपये यज्जी. काय बदली ती 45 रुपये केळी. 50 रुपये यज्जी. 40 50 50 60 70 80 90 95 100 1 2 10 20 25 30 35 36 40 141 यज्जी. 50 60 62 70 रुपये यज्जी. 80 90 100 110 रुपये चौबल्या. 20 25 30 35 40 40 रुपये चौबल्या. 50 60 65 70 80 90 100 10 11 120 रुपये. 120 रुपये यज्जी. 30 32 35 40 रुपये 40 रुपये यज्जी. 100 10 20 30 40 50 160 रुपये. 160 रुपये यज्जी. 100 10 20 121 121 रुपये यज्जी. 30 35 40 45 रुपये यज्जी. 20 22 25 रुपये यज्जी. 40 50 रुपये 50 रुपये यज्जी. 40 50 60 70 80 90 95 100 1 2 110 11 काकांची 115. साईज हा कलर आहे म्हणून तर बाबा साईज नाही ना. 115 रुपये साहेब त्यांचं आहे बरं का माल. 115 रुपये यज्जी. ते बी खुश आहेत का विचार त्यांना. 40 रुपये खुश आहेत का तुम्ही? आहे ना. 40 रुपये 41 रुपये 45 रुपये 45 रुपये यज्जी. 100 110 12 15 120 रुपये 120 रुपये 54 50 60 65 70 90 95 100 रुपये. 1 2 105 अरे 110 झाले ते बदले गाववाले तुमची बघ. 111 12 13 14 115 रुपये यज्जी. 30 रुपये 30 रुपये यज्जी. हा ये पापा पुढे ये. याची मांड दुकान मी त्याला मांडायला 20 रुपये 25 रुपये 30 रुपये 40 रुपये 50 रुपये 50 रुपये यज्जी. 25 रुपये 30 रुपये 35 रुपये 40 रुपये 40 रुपये यज्जी. 40 50 60 70 80 85 90 90 रुपये यज्जी. 130 40 50 60 70 80 90 191 191 रुपये एम मार्क. 191. हा 2 100 110 12 15 16 120 रुपये चौबल्या. 130 40 50 60 65 70 72 75 करू काय संदीप शेठ? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.